आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील गोड नदीला प्रचंड महापूर आलेला आहे। आपण बघू शकतो की गोड नदी तुडुंब भरून वाहतीये। अक्षरशः हा जो संपूर्ण परिसर आहे हा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे। या ठिकाणी तटबंदी बघू शकतो आपण। तटबंदीच्या जो एंट्री आहे त्या एंट्रीला त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। बाजूला ही पिंपळगाव तर्फे माळुंगे गावची पाणी पुरवठा योजना आहे आणि गावाच्या लगतची ही स्मशानभूमी आणि स्मशानभूमी लगतच्या परिसरातील शेतामध्ये देखील संपूर्ण पाणी घुसलेलं आहे। त्याचबरोबर संपूर्ण हा जो परिसर आहे हा जलमय झालेला आहे। घोड नदीने रौद्र रूप धारण केलंय। अद्यापही आपलं जे हुतात्मा बाबूगणू जलाशय डिंबे धरण आहे ते साधारणतः 25-26% भरलेलं आहे। हे गोया खोऱ्यातलं पाणी आहे। नवीन आकडेवारी अजून अद्याप आपल्यापर्यंत आली नाही, कदाचित ते 35-40% आसपास गेलेलं असावं। तरी हे खालच्या खोऱ्यांमधलं जे पाणी आहे याने गोड नदी अक्षरशः तुडुंब वाहतीये। माझी या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना नागरिकांना विनंती आहे की गोड नदी काठची जी गावं आहेत विशेषतः या परिसरामध्ये कुणी जाऊ नये। शेती पंप देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गोड नदीमध्ये आहेत। शेतकरी बांधवांना अगोदरच प्रशासनाने सूचना दिल्या होत्या की आपले शेती पंप त्या ठिकाणी काढून घ्यावेत, परंतु अजूनही काही शेतकरी नदीपात्रामध्ये घुसू इच्छित आहेत। त्यांना विनंती आहे कृपया आपण आपल्या जीविताची काळजी घ्या, कुणी गोड नदी पात्रामध्ये आतताईपणा करू नका।